श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, कशा आहात? छान आहे अहो, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त, एकदम मस्त. आपलं काय व्हायचं आमच्या इथे आहे ना, हा. रामनवमीच्या दिवशी हे झालं, सप्ताह चालू झाला, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे बसलेलो आहे ना आम्ही. अच्छा अच्छा, हा हा हा. मी ज्यावेळेस फोन करते त्यावेळेस तुम्ही उचलत नव्हते आणि मी नसताना तुमचे मला आले मिस कॉल, त्याच्याबद्दल आभारी बरं का. आता मी फोन नाही नेत ताई बरोबर वाचायला गेल्यावर. हो ना, बरोबर आहे. नेऊच नाही, मग आपलं मन लागत नाही एका ठिकाणी. हा ताई, लई ज्ञानेश्वरी पारायण लई छान चालू आहे हो, मस्त असतं. हो ना. हा, माझा अनुभव मला सांगायचा होता त्या दिवशी आणि हा म्हणलं रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यावा जरा. हा पण हा हा. तुम्ही फोनच नाही उचलला माझा त्या दिवशी ताई. हा, ते काय आता शेतावर आली आहे ना ताई, मग हो, थोड मी ऐकलं तुमचं. हा, मग त्यामुळे कसं कोणी येतं जातं, इथे हो. जरा येणारे जाणारे जास्त असतात ना शेतावर, आणि हं. रोडलाच आहे घर. अहो ताई, हा. मी ते रामनाम आपलं ते हे नसते का लिखित रामनाम, आपलं हे स्वामी समर्थाचं हो हो हो. वहीत लिहिते बर का. अरे वा. हा, तुम्हाला सांगते, ते हो फुलाचं लय हे बाई, मला माझेच ते फुलाचं सांगितलं ना तुम्हाला मी, कसे पडते ती सारखी. हो ना हो ना हो ना. ताई प्लास्टर झालं बरं का चालू अरे वा. बघा, बाहेर. हा. मस्त मस्त मस्त. आणि ती तुमची ही काय म्हणते बाल शोभा. शोभा. जेवायला देऊन आले ताई मी आता. हो का हम्म. ताई, मी काय म्हणते, तिला पण ना एक वही पेन द्या, आणि ना तिला पण स्वामींचा जप लिहायला लावा बरं, लिहिल ती. अहो, एवढी अवस्थेत लिहिण्याची अवस्थेत नाही ताई. ताई पण तिला ना हळूहळू सांगा, ती ना एकाग्र होईल, तिला सगळं पूर्वीचं आठवायला लागेल बघा नंतर. आता ताई झोपलेली होती हो. तिथे उपाशीच राहत ताई, एवढ्या लवकर झोपली ती? पडलेली होती ती, मी घेऊन गेले तर. अच्छा अच्छा, उपाशीच. मग आता आम्ही घेऊन गेले ना तिला जेवायला, आम्ही देत असतो ना दोघी पण असं. बरोबर बरोबर, हा हा हा. तिच्या लक्षात आहे, तिला मंदिरातून काढून दिलं का ताई ना, हा हा. त्याच्यामुळे तिकडं मंदिराकडं. जात नाही का ती आता तिकडे? नाही, जेवायला तिथं खूप मोठे पंक्ती असतात तिथं. अच्छा, हा हा हा. येतच नाही तिकडं ती. अच्छा. मी घरी स्वयंपाक करते मग सर साठी तिच्यासाठी. अरे बापरे. जाऊ द्या मग, काय आता. नाही, ते चांगलंय. सर आहे ताई. नाही नाही, चांगले. आपल्याकडनं काहीतरी चांगले कर्म घडतायत ना. अहो, तेच सांगते सगळीकडं. कीर्तना त्याच्यात सगळीकडे तेच आहे ताई. तेच काय सांगतात. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे ताई ज्ञानेश्वर महाराजाचं. काय गोड भाषा आहे ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा हो लिहिलेली. हो. हं. अहो, त्यांनी असं सांगितलं ज्ञानेश्वरीत, हा. ही ज्ञानेश्वरी मी जगासाठी आपल्यासाठी लिहून ठेवली त्यांनी. त्यांनी वडिलांना हो सांगितलं नाही काही हे, आणि माझ्या हो. आईसाठी सांगितलेलं नाही म्हणे काही हे. वा. हं. आई, त्यांचं वय किती कमी होतं, 15-16 वर्षाचे होते फक्त ते. 16 वर्षाचाच वय होतं ना हो, काय लय होतं ताई. आ? 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली ना त्यांनी. हो ताई, त्याचं वय खूप कमी होतं. पण मग हे जेव्हा तुम्ही परमार्थात जाता ना ताई, हं. आणि जेव्हा तुम्हाला आकाश तत्व प्राप्त होतं, हं. तेव्हा ही सगळी शक्ती प्राप्त होते, हे ज्ञान प्राप्त होतं ताई. हे आकाश तत्वाची किमया आहे. आता नाही झाल्यावर तर आपण घरीच बसणार आहे का. हा. खूप चांगलं चाललेलं आहे. हा मोठा सप्ताह असतो इथं आमच्या इथं ना. अरे हा. काय अनुभव आला ताई तुम्हाला आता? फुलांचा स्वप्न पडलं होतं मला एक दिवस, परत असं पाणी स्वप्नात आलं. असं अच्छा. झरा कसा वाहतो आपल्या पाण्याचा, हो 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 हो. अरे धबधबाचा. वा. आणि फुलं स्वप्नात येतात असे गुलाबाचे ह्याचे. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा. स्वामीचं पण फुल पडतं असं चांगलं देठं. अरे वा. एक दिवस पाल पण दिसली ताई परत मला का बापरे. जवळ तिथं. अगं बाई, हा. आणि आमचं पुढचा हॉल आहे का ताई, हम्म. 2 पाली होत्या. एक एक असं एक मागे एक पळतात दोन्ही पण असे. अच्छा अच्छा, हा हा. असं दिसतंय बाई, आता उगा अनुभव ऐकतो म्हणून आपल्याला नाही दिसलं नाही, म्हणून. चांगले चांगले आहेत ते. हा हा. पाल वगैरे दिसणं चांगलंच असतं. आणि एक दिवस आहे ना ताई, हम्म. असं गाय पण स्वप्नात आली परत. हा. पांढरी गाय स्वप्नात आली अशी.
अच्छा अच्छा हा हा म्हणलं बाई कधीच मी तुम्हाला फोन करते आणि ते नेमकं काय व्हायचं हा. मला करमतच नव्हतं अहो म्हणलं बाई माझा आणि त्यांचा काय फोन उचलणं होईना फोन करते आणि मी ज्यावेळेस करते का त्यावेळेस तुमचा व्यस्त असतो. नाही नाही, रामनवमीच्या वेळेला आमच्याकडे पण ना सप्ताह आहे ना आता इथे. हो का? हा पण मग आमचं काय होतं अहो ताई सकाळी 7 ते 11 पारायण असतं ना. हा 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 बरोबर बरोबर. मग आता झालं. हॅलो हॅलो. हा आवाज गेला होता हो आवाज नव्हता येत ना. हा झालं का म्हटलं आता तुमचं ते? नाही ना हो ताई आता 2-3 तर दिवस झाले. हा बरोबर आहे. मग आज गेले ना तुम्ही? कीर्तनाला जाऊन आले ताई मी. अच्छा अच्छा जाऊन आल्या ना. हा हा 7 ते 9 पर्यंत कीर्तन असतं ना इथं. अच्छा आणि मग 11 वाजेपर्यंत काय असतं? सकाळी 7 ते 11 पारायण राहतं ज्ञानेश्वरी पारायण. अच्छा 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 हा 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 संध्याकाळी ते काय करतात लोक मग जेवल्यानंतर थांबत नाही कीर्तनाला आधी मग कीर्तन झाल्यानंतर जेवायला देतात सगळ्यांना. बरोबर आहे बरोबर आहे. हा नाही चांगले आहे चांगले आहे. मी शेअर करते हा ताई हे. ताई मागच्या अनुभव नाही आले हो. येतील ना ताई येतील. नाही तुम्ही म्हणत होत्या काहीतरी बिघड झाला काहीतरी असं येत नाही काहीतरी असं होत होतं ना. आला असेल मग ताई तुमचा. नाही आला हो मी बघितला. बरं बरं बघते मी आता. मग इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना तर कमी कमी अनुभव शेअर झाले मध्ये. हो का? हा सुनबाई कशी आहे? सगळे सगळे छान आहेत. तुम्ही जेवल्या का? नाही ना माझं अजून राहिलंय जेवण. आज जरा मला जेवण म्हणून विचारलंय तुम्हाला. हा, नाही आता जेवेल थोड्या वेळाने. आज काही भूकच नाहीये. अहो तिथं आहे ना सारखं ती बट्टी नसती डाळ बट्टी हा 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 तर ते आपल्याला नाही जमत ताई सारखं सारखं नाही गॅस होतो. नाही नाही मला बट्टीच आवडत नाही तुम्हाला मी सांगते मुळात. नाही का? अच्छा जी भाकरी कधी कधी मध्ये खाल्लं तर बरं वाटतं बरोबर आहे. नेहमी नेहमी नको. समजा चालत ताई ते. हा खूप छान चालू आहे सप्ताह. अरे वा मस्त मस्त. चांगले मोठे मोठे महाराज आहेत मग चांगले. हो ना. कोणते महाराज आलेत कुठले आहेत? इकडलेच नेवासा तालुक्यातले 4 दिवस. नेवासाच्याच आहेत का? काय नाव आहे त्यांचं? हार्दे महाराज होते आज. हार्दी हार्दे. हार्दे अच्छा अच्छा हा हम्म. चालेल ते मी शेअर ठेवा करते मग ताई. काय. हा श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई.